मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय, तुम्हाला तर कळलंच असणार सबटायटल वाचून, लालबागला. तर लालबागला चाललोय. कोणते कोणते गणपती करतोय तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्ही मजा करा, माझा ब्लॉग एन्जॉय करा, शांतपणे मस्त पॉपकॉर्न विपकॉर्न घ्या, खाऊन बघा मस्तपैकी. तर चला आपण जाऊया लालबागला. क्या किया? चिंतामणीचं झालं दर्शन. त्यानंतर आम्ही निवांतपणे गेलो आपल्या मुंबईच्या राजाला, म्हणजे आपल्या गणेश गल्लीला. तर मित्रांनो, आता आलो आम्ही मुंबईच्या राजाला. बघू शकता किती मस्त डेकोरेशन केलंय. तरी लाईनच आम्हाला भेटली, माझी ओळख असून. मस्त केलं डेकोरेशन. गणेश गल्लीमध्ये या टायमाला रामेश्वरम मंदिरची थीम आहे. तर मस्त डेकोरेशन केलं तुम्ही बघू शकता. आणि इथं महादेवाची मूर्ती आहे. महादेवाच्याच मूर्तीच्या समोरच नंदी पण आहे. मस्त केलं डेकोरेशन त्यांचं. मला खूप आवडलं डेकोरेशन. खूप मोठं आहे, दर टायमाला मोठंच असतं. इथे देवीची मूर्ती. फायनली आपण आलो बाप्पाच्या दारी, म्हणजे आपला गणेश गल्ली, म्हणजे आपला मुंबईचा राजा. काय सुंदर मूर्ती बनवली. श्री आकाश तिरमल यांनी सुंदरशी मूर्ती केली. तर तुम्ही बघू शकता. बोला 22 फूट वाले की जय. तेजुबाईचा राजा बघायला. तर चला आपण बघूया. चलो. माऊली, तुम्ही बघू शकता की कसं दिसतंय आपला तेजुबाईचा राजा. तेजुबाई राजाचा जय असो. ते सुंदर डेकोरेशन दर टायमाला काही ना काहीतरी युनिक असतंच. मस्त बनव. तेजुबाई राजाच्या बाजूला अजून एक मंडळ होतं, खूप सुंदर होतं. आणि यांचा गणपती पण खूप सुंदर दिसत होता, सिंपल आणि गॉर्जियस. चालता चालता हे एंटरटेनमेंट बघून त्यानंतर आम्ही गेलो काळा चौकीच्या महाराजाला. यांचं डेकोरेशन पण मला खूप आवडलं. मस्त केलंय. कसा गणपती हा जातो मला ते तर माहिती आहे लहानपणापासून. पण मित्रांनो, खूप सांगतोय, खूप छोटी गल्ली आहे आणि खूप मस्त डेकोरेशन या गणपतीचं. खूप सुंदर दिसतं. आत्ता मी आलोय रंगारी बदक चाईचा लाडका लंबोदर, म्हणजे आपला लाडका लंबोदर. मी मित्रांना घेऊन आलोय लाडका लंबोदर बघायला, कारण की आपल्या लाडक्या लंबोदरमध्ये चलचित्र होतात, जेणेकरून देखावे तुम्हाला दाखवतो. चला. यावर्षी आम्ही कर्नाटक राज्यातील गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्राच्या निर्मितीची कथा आपल्या समोर सादर केली आहे. त्याच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करून ते रावणाच्या हाती देत म्हणाले, हे लंकाधीशा, हे माझे आत्मलिंग आहे. ते लंकापुरीत ठेवून त्याची आपण तेथे स्थापना करून पूजन करावे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, लंकेत जाईपर्यंत आपण ते मार्गात कोठेही खाली जमिनीवर ठेवू नये. माते, आपण अगदी उचित चिंता व्यक्त केली. आत्मलिंग प्राप्तीनंतर लंकादेश अधिकच प्रबळशाली आणि गणेशाला विनंती करण्यासाठी पाठविले आहे. तेव्हा हे गणनायक, लंकादेश आत्मलिंग घेऊन लंकेस पोहोचता कामा नये. आपण सर्वज्ञ आहात.
आपणच यातून मार्ग काढावा. हा असतो रावण आत्मलिंग घेऊन लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना गणेश त्यांच्या मार्गात बालगुराखीचे रूप घेऊन गुळे चालू लागतो. आहे. परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरून राहणे मला शक्य होणार नाही. मी आपणास 3 वेळा हाक मारेल, तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या, अन्यथा मी ते जमिनीवर खाली ठेवेन. गुराख्याचे म्हणणे घाई घाईने रावणास 3दा हाक मारतो आणि रावण शिवलिंग खाली ठेवू नकोस असे हाताने खुणावीत असताना सुद्धा हातातील शिवलिंग जमिनीवर ठेवून देतो. त्यामुळे रावण प्रचंड क्रोधित होतो. गणेशाने चातुर्याने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने सर्व देवता आनंदाने श्री गणेशावर पुष्पवृष्टी करून बोलतात. पार्वती पुत्र गणेशाचा जय जयकार असो. समस्त सृष्टीला विनाशापासून वाचवून समतोल राखायचा असतो. म्हणून ईश्वर सेवा ही नेहमीच निस्वार्थ भावनेने करावी. धन्यवाद. महादेव. तर याची चप्पल हरवली. लास्ट टाइम पण इथंच हरवलेली. ऍक्टिंग मित्रांनो बघा, ओव्हर ऍक्टिंगचा चांगल्या खरंच प्रकाराने आमचे सगळे दर्शन झालेले आहेत. खास व्यक्तिमत्वामुळे मान्यवर काशीनीला गंगाजी बदकशाळचे एकमेव कार्यकर्ता त्यांचा मनापासून आभार. मित्रांनो वाटतं गेल्या वर्षी पण आलता, हा सेम सीन झाला वाटतं. त्यासोबत चप्पल हरवली आहे. गेल्या टायमाला 1200ची आणलेली, या टायमाला 200ची आणली. या टायमाला बाजूलाच. या टायमाला 1200ची होती, या टायमाला बाजूवाले. अच्छा हा. अरे मित्रांनो त्याला एक चप्पल भेटली आहे, एक चप्पल भेटली आहे. भाई मैंने इसे अचानक ढूंढा. हा जे झालं शेवटी झालं. झालं 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 फायनली. फायनल हो गेले भाई. थैंक यू, आपकी वजह से हम VIP दर्शन कर पा रहे हैं, इसलिए थैंक यू सो मच. अरे थँक्यू. आराम से नीचे गिर जाओगे आप. तर आता आमचं सगळ्या गणपतीचं झालं आहे, ऑलमोस्ट सगळ्या गणपतीचं झालं आहे. फक्त आपला लालबागचा राजा राहिला आहे. तर सगळे विचार करतात आहे घरी जायचा, कारण की राजाला खूप गर्दी आहे. म्हणून फक्त माझी काय ओळख असणार तर फक्त ट्राय करतो मी. तर ट्राय करतो मी की काय करायचं का नाही. जान काय लालबाग का राजा. लगन ही कितना देर रहेगा, पर अपन आ गए, हाफ एन आवर में आ गए रहेंगे ना. गाइस सब लोग 4 बजे आ जाओ लाल बाग के लिए. आप पूरा खाने में खूप गर्दी होती. अर्धा पाऊण तासात तर आलो असणार आता. फायनली हो गया अभी घर चलो. आता आम्ही चाललो आहे घरी नाही जाणार. बघू मूडवर आहे माझ्या. मी एखाद्या वेळेस परेलच्या राजाला जाईल, नाहीतर बघू 2-3 गणपती बघू करेन. फायनली आमचं गणपतीचं दर्शन झालं, एकदम व्यवस्थित झालं. आणि 1.5 तास लागला असं. 1.5 तासाच्या वरती नाही मला तर वाटतं. 1.5 तास आरामशीर झालं, कारण की बरेच पोरं होती, लहान पोरं, नवीन पोरं, तरुण पोरं, जी आम्हाला एंटरटेन करत होते.
गाणं गात होती, भजन करत होती. तर त्याच्यामुळे खूप गोष्टी म्हणजे बोलता टाईमपास नाही झाला आमचा, बोर नाही वाटला आम्हाला. फायनली झालं आमचं दर्शन एकदम सुखरूपपणे व्यवस्थित. तर चला आता पुढच्या गणपती. काय नाही, आम्ही नाही गेलो कुठं मित्रांनो, कारण की सगळ्यांचे पाय दुखायला लागलेले. आणि मग सगळ्यांनी विचार केला, पहिलं वडापाव खायला गेले, मग सगळे बोलले खूप पाय दुखत आहेत तर नको. तर मग असंच काय नाही आम्ही गेलो, मग शेवटी घरीच गेलो. एवढेच गणपती बघितले. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला कसा वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच मला फॉलो करत राहा, तुम्हाला अपडेट भेटत राहील तुम्हाला सगळे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.